नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज सर्व आपल्याला 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपले स्वप्न पूर्ण करा. पुढच्या वर्षी प्रयत्न करा की 15 ऑगस्ट 2027 रोजी आपण कुठेतरी प्रशासकीय पदावरती असावं. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे 12 प्रश्न. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने मी दररोज 12 प्रश्न घेत असतो. व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. कालचा प्रश्न होता, 7 ऑगस्ट हा दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 2025 मध्ये कोणत्या राज्याने केली? तो जो उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. चला, आजचा पहिला प्रश्न. 2026, सॉरी इथे चूक झालेली आहे, 2026 भारतीय स्वातंत्र्य दिन कितवा आपण सर्व भारतीय साजरा करत आहोत? तर 80वा आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 47 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 47 रोजी भारताला ब्रिटिशांनी सुमारे 200 वर्षाच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदेशीर इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 होता. हा कायदा ब्रिटिश संसदेने 18 जुलै 47 रोजी मंजूर केला. म्हणजे भारत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारचा कायदा जर पाहायला गेलं 18 जुलै 1947 चा होता. आणि 15 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. लक्षात असू दे आपल्याला, 18 जुलै 47 चा कायदा. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन होते. 15 ऑगस्ट 47 रोजी मध्यरात्री पंडित नेहरूने प्रसिद्ध ट्रायस्ट विथ डेस्टिनी, नियतीशी केलेला करा हे भाषण केले. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री झाले. 15 ऑगस्ट 47 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज लाल किल्ल्यावर फडकवण्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 47 रोजी भारतात पहिला स्वातंत्र्य दिन होता. भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान क्लायमेट ॲटली होते. भारताच्या स्वातंत्र्यावेळी बंगाल आणि पंजाबची फाळणी झाली. माउंटबॅटन योजना 3 जून 47 रोजी भारताच्या फाळणी आणि स्वातंत्र्याचा महत्वाचा आधार होती. ठीक आहे, स्वतंत्र भारताचे काही पार्ट्स पाहिले आपल्याला कुठल्याही पेपरला येऊ शकतो. त्या अनुषंगाने जीके सुद्धा घेतलेलं आहे. दुसरा प्रश्न. इंडियन मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 बेस्ट पोर्ट ऑफ द इयर नॉन कंटेनराइज्ड कॅटेगरी हा पुरस्कार कोणत्या बंदराला मिळालेला आहे? तर पाहायला गेलं तर दीनदयाल बंदराला मिळालेला आहे. बंदर कुठलं मित्रांनो? दीनदयाल बंदराला मिळालेला आहे. लक्षात असू दे, पॉइंट खूप महत्वाचा आहे. डिटेल पाहूया आपण. दीनदयाल बंदर, इंडियन मेरीटाईम अवॉर्ड 26. पुरस्काराचे नाव इंडियन मेरीटाईम अवॉर्ड 26. पुरस्कार मिळणारे बंदर दीनदयाल बंदर. बेस्ट पोर्ट ऑफ द इयर म्हणून भेटलेला आहे. लक्षात ठेवा, ते कुठे? कांडला, कच्छ जिल्हा, गुजरातमध्ये. पूर्ण नाव काय? पूर्वीचे नाव दीनदयाल बंदराचे पूर्वीचे नाव कांडला बंदर होते. हे बंदर दीनदयाल पोर्ट अथॉरिटीच्या अंतर्गत येते. दीनदयाल पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह आहेत. बंदराने उत्कृष्ट परिचालन कामगिरी, माल हाताळणी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला. बंदराने एका दिवसात 7,83,816 मेट्रिक टन माल हाताळण्याचा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वीचा 7,78,517 मेट्रिक टन होता. मागील विक्रम 17 जून 26 रोजी नोंदवला गेला होता. 26-27 आर्थिक वर्षात 50 दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्याची टप्पा सर्वात वेगाने पार करणारे देशातील पहिले प्रमुख बंदरी म्हणून दीनदयाल बंदराची नोंद झाली. जुलै 26 मध्ये 10व्या इंडियन मेरीटाईम अवॉर्ड्सच्या कार्यक्रमाचा उल्लेख उपलब्ध स्रोतांमध्ये आढळतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, दीनदयाल बंदर कुठे? कांडला, कच्छ, गुजरातमध्ये. बस हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. आपण पाहतोय तिसरा प्रश्न. SEHAT अभियानाचा शुभारंभ कोणत्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ICAR आणि ICMR यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न आहे ते लक्षात असू दे. चौथा प्रश्न आपण पाहतोय. कर आकारणी व इतर कायदे सुधारणा विधेयक 26 मधील महत्वाची सुधारणा कोणत्या कायद्याच्या कलम 10A शी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर कशाशी संबंधित आहे? ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पाहायला गेलं त्याचं उत्तर आहे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007 शी संबंधित आहे. काही आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल मित्र हो. कर आकारणी व इतर कायदे 2026.
विधेयकाचे नाव टॅक्सेशन अँड अदर लॉस अमेंडमेंट बिल 2026. हे विधेयक 6 ऑगस्ट 26 रोजी लोकसभेत मंजूर झाले. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडले होते. या विधेयकाचा एक भाग पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 7 मध्ये सुधारणा करण्याशी संबंधित आहे. इन्कम टॅक्स ऍक्ट 2025, फायनान्स ऍक्ट 2026 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे. या विधेयकाने यापूर्वी जारी केलेल्या इन्कम टॅक्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स 26 ची जागा घेतली. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2027 10(1) कलममध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणामुळे केंद्र सरकारला UPI आणि इतर अधिसूचित इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीवर शुल्क आकारण्याची परवानगी देण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो. मात्र विधेयक मंजूर झाले म्हणजे UPI वर लगेच शुल्क लागू झाले असे नाही. भविष्यात शुल्क लागू करण्यासाठी संबंधित निर्णय अधिसूचना आवश्यक असेल. P2P पर्सन टू पर्सन व्यवहार शुल्कमुक्त राहण्याची तरतूद या संदर्भात महत्वाची आहे. सध्या UPI व्यवहारावर साधारणपणे ग्राहकाकडून थेट MDR आकारला जात नाही. त्या अनुषंगाने हा म्हणजे UPI वरती टॅक्सेशन जे लावायचं आहे, कलम 10A मध्ये सुधारणा करण्याचं काम लोकसभेत आणि राज्यसभेत ती मंजूर झालेलं आहे. त्यानुसार आता लगेच म्हणजे विधेयक लागू झालं किंवा पूर्णपणे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर लगेच लागू करणार नाहीत. त्यांनी फक्त करून ठेवलेलं आहे आणि जेव्हा घोषणा करतील त्या UPI वर शुल्क लागू होऊ शकतं. पुढे 5वा प्रश्न. भारताने संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा येथे कार्यालयात भेट म्हणून कोणते पक्षी दिले आहेत? तर लक्षात असू दे, भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर दिलेला आहे. आपल्याला माहित असावा. हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे. 6वा प्रश्न. वैद्य बोलुंद प्रकाश हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वैद्य बालेंदू प्रकाश हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर लक्षात ठेवा, ते आयुर्वेदाशी संबंधित होते. कशाशी? आयुर्वेदाशी संबंधित होते. है ना. वैद्य बोलुंदू प्रकाश यांचे निधन 7 ऑगस्ट रोजी झालं. वय फक्त 67 वर्ष होतं. ते जन्म 14 मार्च 1959 मेरठ UP चे होते. ठीक आहे. ते रसशास्त्र, ठीक आहे, या आयुर्वेद शिक्षणासाठी प्रसिद्ध होते. 1999 त्यांना पद्मश्री मिळाला होता. भारत सरकारच्या पद्म पुरस्काराच्या अधिकृत डेटाबेसमध्ये वैद्य बोलुंद यांचा प्रकाश यांचा समावेश आहे. उत्तराखंड गौरव सन्मान, प्राणाचार्य 2 रत्न, नॅशनल सिटीझन अवॉर्ड यासारखे विविध सन्मान त्यांना मिळालेले आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती KR नारायण यांचे वैयक्तिक चिकित्सक म्हणून 97 ते 2000 साली या काळात त्यांनी कार्यरत होते. उत्तराखंडामध्ये है ना, ठीक आहे, स्पेशालिटी आयुर्वेदिक ट्रीटमेंट सेंटरची स्थापना केली. त्यांचे कार्य डेहराडून आणि रुद्ररूप या ठिकाणी संबंधित होते. लक्षात ठेवा, कर्करोग हा सर्वात महत्वाचा जो डिझाईज होता, त्या आधारावर आयुर्वेदिक उपचार संशोधन केले. त्यांच्या नावावर सुमारे 30 आंतरराष्ट्रीय शोध निबंध, 2 आंतरराष्ट्रीय पेटंट असल्याची नमूद करण्यात आलेले आहेत. त्यांना रसशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढे 7वा प्रश्न. ब्लॅक निकेट्स कार्ने फेस्टिवल कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे, लक्षात असू दे, तर ते लडाखशी संबंधित आहे. म्हणजे काय? काळ्या मानेचा सारस असं त्याला म्हटलं तर हा पक्षी लडाखच्या उंच उंचीवरील प्रदेशाशी संबंधित आहे. मध्ये पाहिलं होतं सर्वात उंच सफारी करणारं केंद्रशासित प्रदेश लडाखच होतं आणि आता सध्या काळ्या मानेचा सारस हा पक्षी लडाखच्या उंच उंचीवरील प्रदेशाशी संबंधित आहे आणि तो फेस्टिवल लडाखमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे, ओके. हा, तर चांगथंग प्रदेशातील परिसंस्थेची साठी हा पक्षी महत्वाचा आहे. महोत्सवाचा उद्देश वन्यजीव संवर्धन, पर्यावरण जागृती, स्थानिक समुदायांचा सहभाग. लडाख प्रशासनाने 26 मधील महोत्सवाच्या आयोजनाची तयारी केली आहे. ठीक आहे, लडाख गव्हर्नमेंटने केलेली आहे. पुढे 8वा प्रश्न. क्रोल अहवाल 25 नुसार भारतीय सेलिब्रिटी ब्रँड रँकिंग मध्ये अव्वल स्थान कोणी पटकवले आहे? प्रश्न विचारलाय कोणी पटकवलेले आहे, तर उत्तर आहे शाहरुख खानने पटकवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. झू रोंगजी हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर चीनचे पंतप्रधान होते. लक्षात असू दे. ठीक आहे, चीनचे. त्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे, लक्षात असू दे. DY चंद्रचूड यांची 2026 मध्ये कोणत्या देशातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? DY चंद्रचूड यांची लक्षात ठेवा, तर रशियातर्फे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. खूप पॉइंट महत्वाचा आहे,
रशियातर्फे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 12 ऑगस्ट 26 रोजी चर्चेत आली. हा वाद युक्रेनच्या सरकारी मालकीच्या ठीक आहे ओके औषध बँक व आणि रशिया यांच्यातील आहे. या अनुषंगाने रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न, श्रुती यार्ड 3037 हे भारतीय नौदलाचे कोणत्या प्रकारचे जहाज आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या प्रकारचे भारताचे जहाज आहे? मित्रांनो, असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात, आपल्याला माहित पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. NGOPV या प्रकारचे ते जहाज आहे. डिटेल पाहूया आपण. भारताचे नौदल श्रुती NGOP जल अवतरण. महत्वाचे मुद्दे, जहाजाचे नाव श्रुती. आता NGOP चे फुल नेम काय? नेक्स्ट जनरेशन ऑफ शेअर पेट्रोल व्हेसल. लक्षात ठेवा. यार्ड क्रमांक 3037 भारतीय नौदलासाठी जहाज तयार करण्यात आले आहे. जलतरणाचे ठिकाण कलकत्ता. जहाज बांधणी कुठे झाली मित्रांनो? लक्षात ठेवा, कलकत्ता मध्ये झालेली आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर, कलकत्ता येथे प्रमुख संरक्षण जहाज बांधणी कंपनी आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न, QADRF बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाशी संबंधित आहे? पाहायला गेलं ते इराणशी संबंधित आहे. इराणने कद्र एफ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती. क्षेपणास्त्राचे नाव कद्र एफ, देश इराण. ते मध्यम ते लांब पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणून नमूद केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकतेने लक्ष्य भेदण्याची क्षमता असल्याचे सांगितले आहे. आणि आजचा प्रश्न, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन आहे सबेल चट्टोपाध्याय, वीर विक्रम यादव, राजेश कुमार सिंह, प्रवीण सूद. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.